हॅलो नमस्कार सर्व ताईदादांना श्री स्वामी समर्थ। मी रुपाली नाथच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत करते। तर आंघोळ झाल्याबरोबर स्वामींचं दर्शन घेतलं ना खरंच खूप छान वाटतं आणि दिवसही खूप छान जातो। तर चला आता स्वामींचं दर्शन घेतलं आणि परीची झाडलोट चालली होती। तिची झाडलोट झाली की राहुलनी मग देवपूजा केली का तर कसं होतं परीलाही त्याला सोडायला जायला लागतं, त्यामुळे म्हणजे तो घरी असलं तर बरं का। तर त्यांनी देवपूजा केली तोपर्यंत मी परीचे केस विंचरून घेतले आणि तेलाचं तुम्हाला सांगायचं होतं, आपल्या चॅनलवरती आयुर्वेदिक तेल बनवलेलं आहे मी आणि तुम्ही परीचे केस तुम्हाला माहितीच आहे। तर तुम्हाला अशी तुमच्या मुलींचे सुद्धा केस किंवा तुमचे करायचे असेल तर तेल नक्की करून पहा, ते तेल खरंच खूप उपयुक्त आहे। तर केस वेणी वगैरे घालून झाली आणि तिचे केस बांधले की तिला बरं वाटतं बरं का। तर चला तिची वेण्या घालून झाल्या आणि स्वयंपाकाला सुरुवात केली। तर आज मी तुमच्याशी खूप म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी अशा शेअर करणार आहेत, म्हणजे किचन टिप्स बरं का। तर तुम्ही सगळ्यांनी नक्की पहा आणि व्हिडिओ पाहायला विसरू नका। तर चला आता 3 शेगड्यांचं सांगते मी तुम्हाला। 3 शेगड्या असल्या ना गॅसला तर खरंच खूप पटकन स्वयंपाक होतो, एका साईडला भात भाजी आणि चपाती होऊन जाते। तर कधी 3 बर्नरचा तुम्ही गॅस शेगडी घ्यायची, खरंच खूप उपयोग होतो त्याचा। आणि झाली दुसरी टिप्स। आता ही तिसरी टिप्स मी तुम्हाला तव्याची सांगणार आहे। तर तवा क्लीन करण्याचा व्हिडिओ पण आपल्या चॅनलवरती आहे, तर तुम्ही काय करा तो व्हिडिओ पहा आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने मी तवा क्लीन करून दाखवला आहे। आणि जो पॉलिश पेपर असतो ना आपला घराचा, जो घराला कलर काढण्यासाठी वापरतात पेंटर लोक, तो आपल्याला पॉलिश पेपर वापरायचा आहे तवा क्लीन करण्यासाठी। एकदम साध्या सोप्या पद्धतीने 2 दिवसातून तुम्ही जर हात फिरवला त्याच्याने तरी तुमचा तवा एकदम क्लीन राहणार आहे। आणि तिसरी टिप्स म्हणजे जे तुमचं बेसिंग आहे किचनचं, तर ते क्लीन दिसण्यासाठी तुम्हाला काय मी वापरते ते तुम्हाला दाखवते आता। तर ही अशी टिप्स आहे, असे छान छान टिप्स आहेत बरं का। तर आता मी काय करणार आहे, बेसिंगला पूर्ण भांडी वगैरे घासून झालेले आहेत, तर म्हटलं पितांबरी पूर्ण लावून घ्यायची आणि आपल्या हाताने सगळीकडे फिरून घ्यायचे आणि एक 5 ते 10 मिनटं थांबायचं वाटलंच तर। आणि वेळ असेल तर थांबा, नसेल वेळ तर तुम्ही लावून घ्या पूर्ण, पण वेळ असेल तर थांबलं तर अजून छान दिसणार आहे। तर मी आता तुम्हाला फक्त दाखवण्यासाठी लावून घेतलेले आहे आणि पटपट केलेले, तरी पण खूप छान निघतं बरं का। पण कसं होतं जास्त स्क्रब असतो ना कुठला मऊ स्क्रब, त्याच्यानेच घासायचे, तारेच्या कातीने आपल्याला घासायचे नाही बेसिंग। तर मी आता पूर्ण लावून घेणार आहे आणि आपली जी मऊ घासणी असती त्याच्याने हा फिरून घ्यायचं, असं जिथं जिथं डाग असतील तिथं पूर्ण क्लीन करून घ्यायचे। तर खूप छान असं बेसिंग निघतं, काही वेगळे प्रोडक्ट वापरायची सुद्धा गरज नाही आणि आपल्या एका पितांबरीने म्हणजे भांडी चकाचक निघतात आणि बेसिंगसुद्धा खूप छान निघतं। तर तुम्ही नक्की हे वापरून पहा आणि ही टिप्स तुम्ही पण वापरता का मला कमेंट करून नक्की सांगा। तर तुम्हीसुद्धा असंच पितांबरीने, तुम्ही पितांबरीचे काय काय उपयोग करता मला कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मी ते उपयोग मी शेअर करू शकते माझ्या चॅनलवरती। तर तुम्ही काय काय उपयोग करता पितांबरीचे मला नक्की कमेंटमध्ये सांगा। तर चला आता मी ना ते झाल्यानंतर दुपारी थोडासा आराम केला आणि त्यानंतर एकाच कस्टमरचे 4 ब्लाऊज पीस होते, तर तेही इस्त्री करायचे होते आणि बाकीच्यांचे बरेचसे होते। तर म्हटलं आता थोडीशी सुरुवात केली पाहिजे का, तर सण आलेला आहे आता, तर सणामुळे आता म्हटलं सुरुवात केली पाहिजे, तर थोडीशी इस्त्री करून कटिंगला बसणार आहे। 2 ते 3 दिवस कटिंगमध्ये जातील माझे आणि त्यानंतर शिलायला सुरुवात करणार आहे। तर थोडं थोडं कामाला तर सुरुवात केलीच पाहिजे। तर कसं होतं तब्येत ठीक नाही म्हणून जमत नाही, तर टेलर काम हे असंच असतं। तर तुम्हाला काय म्हणायचं, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा। धन्यवाद, असेच व्हिडिओ पाहत जा। श्री स्वामी समर्थ।